मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 25 जुलैच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, आता सायली अलिबागला प्रतिमात्याला शोधण्यासाठी आलेली असते. त्यावेळेला ती सगळ्यांना फोटो दाखवून मोबाईलमधला प्रतिमात्याला शोधत असते. त्यावेळी एक लेडीज सेम प्रतिमात्यासारखी ओढणी घेतलेली दिसते आणि ती तिच्या मागे जाते आणि तिला म्हणते प्रतिमात्या म्हणून ओरडत तिच्या जवळ जाते. तर आता जवळ गेल्यानंतर त्या प्रतिमात्या नसतात. यानंतर सायली म्हणते, माफ करा, मी तुम्हाला कोणतरी वेगळंच समजले, परंतु तुम्ही या फोटोतल्या ताईंना ओळखता का? कुठं पाहिलं आहे का? तर त्या बाई नकार देतात की मी ह्यांना नाही ओळखत. तर आता सायली खूप अस्वस्थ असते की तिला आता कुठे शोधावं हेच समजत नसते. मग सायलीला शेजारी मंदिर असते, त्या मंदिराची घंटेचा आवाज येतो. मग सायली मंदिरात जाण्यासाठी हे होते, प्रयत्न करते. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन ऑफिसवरून आलेला असतो आणि सायलीविषयी विचारपूस करत असतो. तर कल्पना म्हणत असते, मला का माहिती कुठे गेली? तर त्या विमल म्हणत असते, मलाही ताई काही नाही बोलल्यात, खरं तर दुपारपासून ताई दिसल्याच नाहीत. लगेच अस्मिता म्हणते, तिचा पाय घरात टिकतो कुठे? नवरा घरात नाही असं बघितलं, लगेच उंडारायला बाहेर गेली कुठेतरी. असंही भटकायला खूप आवडतं ना तिला. आता तर किल्ल्यांचा मान मिळालाय तिला. म्हणले आता मालकीन बाई कुणाला सांगून कशाला जाते? ते पूर्णाजी खूप चिडतात, अस्मितावर म्हणतात, मग तुला मध्ये बोलायला सांगितलंय कोणी? तुला विचारलं होतं कोणी? मग का मध्ये बोलतेस? गप्प बस म्हणून अस्मिताला गप्प करतात. आता पूर्णाजी कल्पनाला विचारतात की सायली कुसुमकडे गेली असेल का? जरा अर्जुनला म्हणतात, जरा कुसुमला फोन लाव. तर आता इकडे कल्पना आणि विमलचं चाललेलं असतं की सायलीला यायला जर उशीर होणार असेल तर आपणच स्वयंपाक करू. कल्पना म्हणत असते, विमलला, सायली दरवेळी आपल्याला स्वयंपाक करून सरप्राईज देते ना, ह्यावेळेला आपण तिला स्वयंपाक करून सरप्राईज देऊ. तर आता इकडे अर्जुन मनातच विचार करत असतो, जर सायली कुसुमकडे गेली असते तर तिनं मला मेसेज टाकला असता, परंतु न सांगता का ते गेले असतील त्या, असा तर अर्जुन विचार करत असतो. तर आता इकडे सायली मंदिरात आलेली असते. सायली देवीसमोर हात जोडून उभा असते आणि म्हणते, तू मला संकेत देतेस ना, मी असं देवीसमोर हात जोडून उभा राहणं, प्रतिमात्यांना गाडीसमोरून ढकलणं, हे सर्व तूच घडवून आणलंस ना, माझी प्रतिमात्यांची भेट पण घडवून आण. पूर्णाजी कित्येक वर्ष वाट बघतायत त्यांची. मी केलेली भक्ती जर खरी असेल ना तर तू माझ्या समोर त्यांना आणशील आणि तुझी कृपा होऊ दे देवी आई, अशा तर सायली प्रार्थना करत असते. आज एक भक्त तुझी परीक्षा घेते असं समज देवी आई, मी त्याशिवाय इथून जाणारच नाही, काही करून तू प्रतिमात्यांना माझ्यासमोर आण, असं म्हणून सायली खूप प्रार्थना करत असते आणि देवीच्या पाया पडते. त्यावेळी अचानक देवीच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं आणि ते सायली पाहत. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन, कल्पना, पूर्णाजी सर्वजण काळजी करत असतात. प्रताप म्हणत असतात की अर्जुन तिला फोन तरी करून बघ. अर्जुन म्हणत असतो की खूप वेळ झालं ट्राय करतोय, काय माहित नाही तिचा नेटवर्क इश्यू आहे की काय, तिचा फोन स्विच ऑफ येत आहे. आता पूर्णाजी म्हणतात, अरे मग कुसुमला करून बघ ना कॉल. आता अर्जुन कुसुमला कॉल करतो. कुसुमला कॉल केल्यानंतर इकडे कुसुम म्हणत असते, चिडक्या बेबाचा आता कसं काय कॉल आला असणार, नक्कीच सायलीची कंप्लेंट करत असणार, असं म्हणून कुसुम फोन उचलत. आता डायरेक्ट कुसुम म्हणते की हॅलो अर्जुन सर, काय म्हणताय आमची सायली? तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली तिकडे नाही आली? कुसुमकडे एवढ्या रात्री काय सायली आलेली नसते. तर कुसुम म्हणते, सायली तिकडे नाहीये, मग नक्की सायली गेली कुठे? तुम्ही काय बोलला नाहीत ना तिला? आता अर्जुन म्हणतो की नाही हो, सायली दुपारपासूनच घरी नाही आणि तिने कोणाला काही सांगितलं नाही. तर आता कुसुम म्हणते, हो सायली अशी बेजबाबदार मुलगी नाहीये. अर्जुन म्हणतो, ती सायली तुमच्या इथे नाहीये, मग ती कुठे गेली असेल? तर आता कुसुम तिच्यावरतीच ओरडते, म्हणते किंवा मला कसं कळणार होते? आता सायली कुसुमकडे नसते. आता कुसुम म्हणते, मला काही चैन पडणार नाही, मी येते तुमच्या घरी. तर आता कुसुम सुभेदारांच्या घरी येणार असते. तर आता इकडे अस्मिता म्हणत असते, अय्या सायली कुसुमकडे पण नाहीये, म्हणजे तिचा ऍक्सिडेंट वगैरे झाला नसेल ना? कल्पना अस्मितावरती खूप ओरडते आणि म्हणते की अस्मिता तू गप्प राहा, तुला चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेव तुझं. आता हे कुसुमकडे सायली नाही म्हटल्यावर अर्जुन सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात की आता सायली कुठे गेली असेल हे कुणालाच माहीत नसते. आता अर्जुन पण खूप विचारात पडतो की आता सायली कुठे गेली असेल, खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता इकडे सायली खाली पडलेले फुल उचलते आणि देवीला नमस्कार करते. आता तिथले गुरुजी म्हणतात की हा घे प्रसाद आणि बाहेर बसलेल्या सर्व भक्तांना वाट, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. तर सायली तो प्रसाद घेते आणि गुरुजींना म्हणते, हो गुरुजी मी नक्की वाटेल आणि माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तर आता सायली प्रसादाची प्लेट थाळी घेऊन येते आणि तिथे बसलेले जे गोरगरीब असतात त्यांना प्रसाद एका करून एकाला देत. असा प्रसाद देत ती पुढे येते. तर पुढे आल्यानंतर तिला एक लेडीज समोर हात केलेला दिसते आणि त्या प्रतिमात्याच असतात. यानंतर सायली पटकन म्हणते प्रतिमात्या, आणि सायली खूप आनंदाने खुश होते, देवीकडे पाहते आणि प्रतिमात्याला तिथून उठवते आणि म्हणते प्रतिमात्या. तर सायली देवीकडे पाहून प्रतिमात्याकडे पाहून म्हणत असते की मला माहित होतं हा दिवस नक्की येणार, या ना माझ्याबरोबर, असं म्हणून प्रतिमात्याला ती मंदिरात घेऊन जात. आता इकडे कुसुम सुभेदारांच्या घरी आलेले असते, सर्वजण जमलेले असतात. आता अर्जुन तिला सायलीला फोन ट्राय करण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु तिचा फोन लागत नसतो. तर अर्जुन म्हणत असतो, मला कळत नाही तिने कोणाला न सांगता गेली कशी, एवढं काय अर्जंट होतं?
तर आता प्रताप म्हणतात की तिचं जे काही काम असेल ना ते अगदी महत्त्वाचं असेल, त्यांना तर सायली असं न सांगता नाही जाणार रे. तर आता अपूर्णा जेवणात असतात. कल्पना, सायली पावसात कुठे अडकली असेल का गं? तर अर्जुन म्हणतो हो तसंच झाले असेल, मी जाऊन शोधतो तिला. कल्पना म्हणते पावसा पाण्यात काळोखात शोधणार तरी तू कुठे? कुसुम सुद्धा म्हणत असतात की माझा जीव काय थाऱ्यावर नाहीये, सायली माझ्या घराजवळ पोहोचली असेल तर. अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला ऑन दी वे सोडतो, तिथे ड्रॉप करतो, तुम्ही सायली आली असेल ना तर मला लगेच कळवा. कल्पना सुद्धा म्हणते कुसुमताई तुम्ही जा तुमच्या घरी आणि तुम्हाला काय कळलं ना तुम्ही आम्हाला लगेचच सांगा. आता चैतन्य आणि अश्विन सुद्धा अर्जुन बरोबर सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडतात. सर्वजण सायलीला शोधण्यासाठी बाहेर जातात. आता इकडे सायली प्रतिमाला घेऊन मंदिरात येते आणि देवीसमोर नमस्कार करते आणि म्हणते की मला माहीत होतं देवी आई तू माझी इच्छा पूर्ण करणार, असं म्हणून प्रतिमा त्याला म्हणते की नमस्कार करते, असं म्हणून प्रतिमाच्या पाया पडते. तर सायली प्रतिमाला सांगत असते की देवीची कृपा म्हणून तुम्ही मला भेटला, काल पण मी तुम्हाला इथे पाहिलं होतं पण आपली भेट नाही झाली तेव्हा, म्हणून मी परत आज आले आणि मी पण काय आनंदाच्या भरात बडबडते सगळं, परंतु तुम्ही मला ओळखलं नसेल. मी सायली त्यांची म्हणजे अर्जुनची तुमच्या पूर्ण येत ना त्यांच्या नातवाची बायको मी. तरी तुमचे सर्वजण खूप वाट बघत आहेत, मी घरी का नाही आलात प्रतिमात्याला, तर आपण घरी जायचं असं म्हणून आता सायली एकटीच जाते आणि प्रतिमात्या तर तिथेच उभा असते. सायली परत त्यांच्याजवळ येते मध्ये काय झालं प्रतिमात्या घरी चला ना. तर सायली विचारत असते तुम्ही का बोलत का नाहीत प्रतिमात्या. तर आता प्रतिमा खुणावूनच सांगते की मला बोलता येत नाही. तर आता सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली रडतच म्हणते प्रतिमात्या तुमची वाचा गेले. तर आता इकडे नागराज ह्याच्या महिपतच्या घरी असतो आणि इकडे नागराज महिपत फोनवरती बोलत असतानाच विचार करतो या महिपतला ना मी त्या प्रतिमा वहिनीचे दागिने दिलेत, पण काही करून ना मला ते दागिने परत घ्यायलाच पाहिजे, आज सरळ मागितलं तर हा थोडीच देणार आहे. तर आता इकडे नागराज म्हणतो काय नवीन बिझनेसचा काठ घातलास की काय. तर आता महिपत म्हणत असतो की तुमच्यासारखी भली माणसं ते आम्हाला पैसे देतात म्हणून आम्ही करतो आम्ही बिझनेस. त्याच वेळी एक माणूस महिपतला पैसे आणून देतो आणि ते पैसे महिपत त्याच्या कपाटामध्ये ठेवत असताना नागराज ते पाहावे ते दागिने कुठे ठेवलेत हे नागराजला आता समजतं. हे सगळं नागराज महिपत सगळं ठेवत असताना पाहत असतो. त्यानंतर महिपत ते कोट काढून ठेवतो, कोटमध्ये त्याच्या किल्ल्या असतात. तर आता इकडे नागराज म्हणत असतो की बरीच लोक तुझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत असं दिसत आहेत. असं आता त्यांचं बोलणं चालू असतं. नागराच्या डोक्यात वेगळाच काहीतरी प्लॅन शिजत असतो. तर आता इकडे आता सायली प्रतिमाला तिथेच मंदिरात बसवते आणि प्रतिमाला सायली विचारत असते प्रतिमात्या तुम्ही कुठे राहता. तर आता प्रतिमा हिथंच राहते असं सांगते, म्हणजे खुणावून सांगत. आता सायली म्हणते तुम्ही इथे देवळात राहता, काय वेळ आली तुमच्यावर, ते जाऊ दे. ती रडतच असते सायली सुद्धा आणि म्हणत असते की तुम्हीच घरी सगळे तुमचे खूप वाट बघत आहेत त्यामुळे तुम्ही घरी चला, सगळ्यांना खूप आनंद होईल. तुमचे दादा वहिनी ते तर खूप खुश होत, त्यांचा तर विश्वासच बसणार नाही की तुम्ही परत आला आहात. तुम्ही त्यांना पटकन ओळखणार नाही कारण तुमची ताटातूट झाली ना तेव्हा ते खूप लहान होते, परंतु आई बाबा पूर्णाजी यांना तुम्ही ओळखाल. आता इकडे अर्जुन घरी येतो. आता कल्पना सर्वजण काळजी करत असतात. कल्पना विचारते अर्जुन सायली सापडली का. तर अर्जुन म्हणतो की नाही मम्मा सगळीकडे शोधलं पण सायली काही सापडली नाही. तर आता अस्मिताची फुकटची बडबड सुरू असते की त्या सायलीला स्टंट करायची सवयच आहे, सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची. इथे सगळे टेन्शनमध्ये असतात आणि हिचं काही भलतंच असतात. अस्मिता असं एकटीच बडबडत असते आणि सर्वजण तिला ओरडत असतात. अश्विन आणि चैतन्य वेगळ्या मार्गे सायलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आता इकडे सायली प्रतिमाला विचारत असते तुम्हाला पूर्णाजी आठवत आहेत ना. त्या कल्पना प्रतिमा मानेने नाही म्हणून सांगत असतात. सायली म्हणत असते हे कसं शक्य आहे, हे लहान होते हे माहित आहे मला. तुम्हाला कल्पना सुभेदार, प्रताप सुभेदार हे तर आठवत आहेत ना, पूर्णाजी हे आठवत आहेत का. बरं हे आठवत नाही तर तुम्हाला रविराज सर तरी आठवत आहेत का. तर आता प्रतिमा याच्यावर काहीच रिप्लाय देत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन खूप काळजी करत असतो, म्हणत असतो मिसेस सायली कुठे आहात तुम्ही, या ना लवकर. तिथे सायली मी आली आहे असं म्हणून येते, परंतु मी एकटी नाही आहे असं म्हणून प्रतिमा त्याला समोर घेऊन येतात आणि इकडे पूर्णाजी प्रतिमाला पाहून म्हणतात प्रतिमा. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब